फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सगळे? मजेत? आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल। तर आजचा व्हिडिओ तुम्ही थंबनेल पाहिलंच असेल की मी जो आहे पुन्हा एकदा तुमच्याकडे माझा जो स्वामी अनुभव आहे तो सांगण्यासाठी आलेली आहे। तर व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा। तर झालं ना असं काय झालं म्हणजे दोन महिने झाले, पाठीमागचा मे आणि जून महिना मला जे म्हणजे सर्व लेडीजला जो प्रॉब्लेम असतो ना इनरेग्युलर पिरियड्सचा, तसा मला झाला होता। आणि हार्डली 2 दिवसाने 3 दिवसाने चालूच होतं। म्हणजे औषधं वगैरे गोळ्या मी भरपूर खाल्ल्या, पण काय त्याने असा हे होतच नव्हता, म्हणजे स्टॉपच होत नव्हतं। इनरेग्युलर पिरियड्स चालूच होते माझे। तर ते पिरियड्स चालू होते आणि त्याच्यामध्ये काय झालं ना की म्हणजे सण येतात, काही पण आपले स्कूलचा टायमिंग आला, जसं की खूप सारे मुलांचे ॲक्टिव्हिटी होत्या आता। त्याच्यानंतर आपले मुलांच्या ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर स्कूलचे प्रोग्राम्स असतात, तर सर्व स्कूलचं अरेंज वगैरे करण्यात, हे सगळं करण्यामध्ये खूप असा आपला टाईम जातो। तर ह्या सगळ्या कामात आणि ते सर्व पिरियड्समध्ये येत होते, त्याच्यामुळे मला खूप असं तणाव झाल्यासारखं, एकदम स्ट्रेसमध्ये आल्यासारखं वाटत होतं। त्याच्यातून माझं हे यूट्यूबचं काम, घरातलं काम, मुलांचं काम, हे सगळं काम आणि हे सर्व अरेंज करता करता आपल्याला एखादा जर प्रॉब्लेम असेल तर आपल्याला एकदम इरिटेट होतं। सो मला तसंच होत होतं आणि मी बरेच प्रयत्न केला। 2 महिने चालू होतं माझं औषधं वगैरे, पण त्याने काय असर पडत नव्हता माझ्यावरती। म्हणजे एक दिवस असर पडायचा, दुसऱ्या दिवशी पुन्हा मला तसंच व्हायचं, पुन्हा 2 दिवस बंद व्हायचं, पुन्हा तिसऱ्या दिवशी पुन्हा पिरियड्स यायचे। तर असं हे 2 महिने इनरेग्युलर पिरियड्सचा प्रॉब्लेम चालूच होता। तर आता गणपती येणार आहेत, तर मी मनात विचार केला, आता घरी पप्पा येणार आहेत आणि आता काम चालू आहे घरामध्ये सगळं, तर मग आता कसं करायचं, म्हणून असं मनातच विचार केला। आणि शेवटी काय केलं, मी चालू केलं आपले जे पारायण आहे, चरित्र आहे स्वामींचं, ते वाचायला चालू केलं। असे तर मी नेहमी वाचते, पण जेव्हा मला वेळ भेटेल ना तेव्हा मी वाचते। पण जेव्हा स्वामींना स्वतःहून आपली सेवा करून घ्यायची असते ना आपल्याकडून, तर स्वामी म्हणजे मी स्वतःच चालू केलं वाचायला। आणि म्हणजे मी बोलत होती, बट मी अशी प्रार्थना रोज करत नव्हती। जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हाच मी चरित्र वाचायची, जपमाला करायची, कधी कधी अध्याय वगैरे म्हणजे फोनवरतीच ऐकायची, असं करत होती। पण मनात बोललं की मी स्वतः सेवा कमी करते, म्हणजे जशी मला करायला पाहिजे तशी मी करत नाही आहे, तर माझी सेवा ही झाली पाहिजे व्यवस्थित। सो मी चालू केलं आणि पहिला दिवस झाला, व्यवस्थित केली, दुसऱ्या दिवशी पण मी केली। मला जसं जमेल तसं, मी वेळ भेटेल तसं मी करत होती, पण ठरवलंच होतं की रोज करायचीच आहे आपल्याला थोडी तरी। तर मी सकाळी, आपल्याकडे सकाळी वेळच असतो काम झाल्यानंतर, सो मी त्याच्यातच टायमिंग काढला आणि सकाळी सुरुवात केली। तर पहिल्या दिवशी केलं, दुसऱ्या दिवशी केलं आणि तिसऱ्या दिवशीच मला लगेचच म्हणजे स्वामींनी चमत्कार हे केला की तिसऱ्या दिवशी मला ते टोटली बंद झालं। माझे जे पिरियड्स यायचे जे होते, इनरेग्युलर पिरियड्स होते, तो प्रॉब्लेम माझा टोटली बंद झाला। चौथ्या दिवशी मी बघितलं पुन्हा, पण चौथ्या दिवशी पण काय झालं नाही, चौथ्या दिवशी नाही झालं, 5व्या दिवशी नाही झालं। सो मी तेव्हापासून म्हणजे रोज आता चरित्र थोडं का होईना, म्हणजे जेवढा वेळ भेटेल तेवढा वाचतेच आहे। म्हणजे आपली सेवा ही कमी पडते आपल्याकडून, तेव्हा असं वाटतं की आपल्याला की देव आपल्याला साथ देत नाही, पण आपणही कुठेतरी कमी पडतो असं मला वाटतं याच्यातून। म्हणून हा माझा एक छोटासा जो स्वामी अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करत होती। आणि मला असं सांगायचं आहे की म्हणजे आपण जर प्रयत्न करत राहिलो कुठल्या गोष्टीचं, तर यश आपल्याला नक्कीच भेटतं। आणि मी रोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून डिसअपॉइंट होते आणि काहीतरी वेगळाच विचार करते, बट आणि रोज जेव्हा दुसरा दिवस सकाळी येतो ना, त्या दिवशी पुन्हा माझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू असतं आणि मी वेगळंच काहीतरी करत असते। आणि नंतर दिवस जसा संपून जातो तेव्हा माझ्या डोक्यातून ते सगळे विचार निघून जातात आणि काहीतरी वेगळंच करते मी। असंच माझं रोजचं चालू असतं, बट रोज नवीन प्रयत्न चालू असतो प्रत्येक गोष्टीसाठी, कारण आपण जोपर्यंत प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आपल्याला कुठली गोष्ट भेटणार नाही। आणि आपणच आपलं स्वतःला घडवू शकतो, आपल्याला दुसरं कुठली गोष्ट, कोणती वस्तू अशी आयती कोण देणार नसतं। त्याच्यामुळे स्वतःसाठी आपण स्वतःच प्रयत्न करायला पाहिजेत, असं मला तरी वाटतं। जेव्हा बोलतात ना की आपण स्वतःचे शिल्पकार असतो, आपणच आपल्याला घडवू शकतो। आपण हातावरती हात ठेवून जर बसलो तर कोणतीच गोष्ट पॉसिबल नाही आहे,
काहीच आपण करू शकत नाही, पण आपण जर करायचं म्हणून जर उतरलो तर सगळ्या काही गोष्टी होतात. हे मी स्वतः अनुभवले आणि मी कधी खूप खचून पण जाते. कधी विचार करते की आता होत नाही माझ्याच्याने, सोडून टाकते मी. आणि नंतर मग 2 दिवसांनी पुन्हा माझ्या काहीतरी डोक्यात येतं. म्हणजे ते आपल्याला पाठी खिचण्याचं एक जे हे आहे ना, त्याच्यातून आपण जर बाहेर निघायचं असेल तर मला तर असं वाटतं की तुम्ही नेहमी देवाची सेवा, म्हणजे तुम्ही कोणत्या ज्या देवाचं सत्व आहे तुम्हाला त्या देवाची सेवा करा. पण देवाचा जो मार्ग आहे, जेवढं आपण देवाची पूजा करू किंवा आराधना करू तर तेवढं जास्त आपल्याला म्हणजे आपण त्या गोष्टीमध्ये सामावून जातो आणि जे वाईट विचार आपल्या डोक्यात पडतात ना, त्याच्यापासून आपण मुक्त होतो. सो मला असं वाटतं की म्हणजे पैसा तर इम्पॉर्टंट आहे, पण त्या पैशासोबत देवाची बोलतात ना, देवाचं कार्य करणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि सर्वांनी हे सर्व करायलाच पाहिजे. ह्या गोष्टीशिवाय म्हणजे लाईफ इनकम्प्लीट आहे. सो कामही करा, कष्टही करा आणि देवाची आराधनाही करा, पूजाही करा. आणि हा माझा छोटासा मेसेज आवडला तर लाईक करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.